नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशी तांदूळची भाजी। तर त्यासाठी इथं सर्वप्रथम आपण भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे। त्यानंतर ती हलकीशी भाजून घ्या। भाजून झाल्यावर स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्या आणि त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून भाजी मोकळी करून ठेवा। आता कढईमध्ये तेल गरम करा, त्यात मोहरी जिरे घाला। फोडणी तडतडली की बारीक चिरलेला कांदा घाला आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या। आता त्यात चवीनुसार मीठ घाला आणि थोडीशी हळद घातली आहे। यानंतर तयार केलेली तांदूळची भाजी घाला आणि 2 मिनिटे हलक्या हाताने परता। आता वर छान शेंगदाण्याचं कूट घालून सर्व साहित्य एकजीव करा। झाकण ठेवून साधारण 5 मिनिटे भाजी शिजू द्या। एवढ्यातच आपली स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी तांदूळची भाजी तयार आहे। गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत ही भाजी सर्व करा। एकदा नक्की करून बघा, चव नक्कीच आवडेल। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका।